Hello, podcast enthusiasts. I am road tractor Priya Sudharkar, And I am road tractor Akshata Mishra. and you have just tuned into RRR, that is Random People, Random Stories by Road Track. We cross thousands of hundreds of people every day. Do you even realize that each and every person passing through us bears a unique story? The person the way is right now is because of the story or the morals he has got from his life. Every person has ups and downs. These ups and downs gives a life-changing lessons. Since Road Track Club of WCA Sangli is stepping into the 50th year and we always strive to work for society, we are here with RRR to implant the seed of experience and to learn from their stories. तर मग चला वळूया आपल्या पहिल्या एपिसोडकडे, जो की होणार आहे सगळ्यांसाठी खूप खास. कारण आजचे आपले गेस्ट आहेत वालचंद अभियांत्रिकी कॉलेजचे प्राध्यापक आणि आपल्या सर्वांचे लाडके मिस्टर अनिल पवार. सो लेट्स डिवाइन इन टू द पॉडकास्ट. तर आज आपण अनिल पवार सरांसोबत संवाद साधणार आहोत व त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे किस्से व काही शिकवणी आपण आपल्या आयुष्यात अप्लाय करण्यासाठी शिकून घेणार आहोत. तर सर, तुम्ही उपस्थिती दिली याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. सर, तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी की शिकवण्याची आवड तुमच्यात कशी निर्माण झाली? त्यापूर्वी मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आज तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला काही जे प्रश्न विचारणार आहात त्याच्यातून तुम्हाला जे काही मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही जे घडणार आहात या विचारासाठी आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद देतो. मग या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या स्वतःच्या आहेत आणि त्याच्यामध्ये एखादी अशी गोष्ट झाली की उद्या हा व्हिडिओ डिस्प्ले झाल्यानंतर कुणाची मने दुखवतील असं काही झालं तर असा काही माझा हेतू नाही आहे. त्याच्यामुळे तसं काय होणार असेल तर मी आत्ता सुरुवातीलाच त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. हे कुठल्याही व्यक्तिशः कुठल्याही एखाद्या उदाहरणासाठी नसून ते इन जनरल असं माझं त्याच्याबद्दलचा एक्स्ट्रॅक्ट असेल. आता तुम्ही पहिला जो प्रश्न विचारलात की शिकवण्याची आवड कशी निर्माण झाली, तर मी लहान असताना, माझा जन्म कोल्हापुरात झाला. आमचे वडील उद्यमनगरमध्ये एक छोटे कामगार म्हणून कामाला होते आणि आम्ही जे राहायचो ते म्हाडाची सर्वात पहिली कॉलनी जी महाराष्ट्रात झाली असं म्हणता येईल ती शास्त्रीनगरमध्ये झाली होती. ती 10x10च्या 2 पत्र्याच्या खोल्यामध्ये आम्ही राहत होतो. वडिलांची परिस्थिती फार बेताची आणि त्यांची पूर्वीची म्हणजे आईवडिलांची पण अशी काही प्रचंड संपत्ती नसल्यामुळे आम्ही आणि 4 भाऊ, मी आणि माझ्या 3 बहिणी असं आम्ही 6 जणांचा परिवार ते चालवत होते. मग आता हे चालवत असताना आम्ही बघायचो की आमच्या चौघांची पोटं भरण्यासाठी त्यांना किती कष्ट करायला लागायचे. त्यातून आम्हाला असं दिसू लागलं, जरी आम्ही लहान होतो तरी असं दिसू लागलं की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मग असं होत होत काय झालं की मी 4थीला त्यावेळेला म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पहिला आलो. त्यानंतर पुढं 10वीत चांगल्या मार्काने पास झालो, 12वीत चांगल्या मार्काने पास झालो. त्यामुळं परिसरातील सगळ्यांच्या वरती अशा प्रकारची भावना निर्माण झाली की हा त्यातल्या त्या समजदार आणि हुशार विद्यार्थी आहे. त्यामुळं 12वी नंतर काय व्हायला लागलं, प्रत्येक वेळेला पालक आपल्या मुलाला उदाहरण देत असताना बघ तो कसा शिकतोय. मग काही वेळेला ते मला भेटले तर आमच्या पोरग्याला हे समजत नाही ते समजत नाही, जरा शिकव असं करायला लागले. मग ती मुलं माझ्याकडे यायला लागली आणि मी त्यांना मदत करायला लागलो. आणि हे करत असताना काही वेळेला मी मोफत ट्युशनही घ्यायला सुरुवात केली. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला आणखीन एक पार्श्वभूमी आहे. ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळेला आमच्या इथले एक प्रभावळ काका म्हणून होते. ते मी लहान असतानाच फार वयस्क होते. तर ते त्या कॉलनीमध्ये मुलांना सगळ्यांना एकत्र घेऊन रोज मोफत ट्युशन घ्यायचे. आणि मग ह्यातून एखादी गोष्ट एखाद्याला समजून सांगायचं जे कला असते ती आपल्याला थोडी थोडी यायला लागल्यानंतर त्यात जी आवड झाली याच्यामधूनच मला शिकवण्याची आवड निर्माण झाली.
म्हणजे इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की बालपणात राहिलेली परिस्थिती आपल्या पुढच्या आयुष्यावर खूप प्रभाव करते. नक्कीच नक्कीच. कारण ती परिस्थिती जर त्या पाल्याने जाणली हम्म, हम्म. तरच त्याचा प्रभाव पडू शकतो असं मी त्याला सांगेन. अच्छा. मी तुमच्या इथे या पदावरती काम करायला इच्छुक आहे आणि अशा तऱ्हेने मी ठरवले की आता एक सायन्सचा माणूस इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला सायन्स शिकवणार आहे. तर वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत तुमचा एवढ्या वर्षांचा प्रवास झाला, तर ह्या प्रवासात तुम्हाला कॉलेजबद्दल किंवा बाकीच्या इतर गोष्टींबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की जे आपल्याला पोटाला खायला देतं ती आपली मायबाप आहे आणि तिच्या प्रगतीसाठी आपण आपल्या अडचणीवरती मात करून जितकं शक्य असेल तितकं लक्ष देऊन ते काम केलं पाहिजे. ओके. आता केमिस्ट्रीसोबत तुमचं नातं एवढं प्रेमळ व घट्ट कसं झालं? त्याचे काही आयुष्यातले बरेच प्रसंग आहेत. जसं मी सांगितलं की मी 12वीपर्यंत लहान असताना शिकत होतो, पण 10वीपर्यंत असं कुठल्याही जास्त प्रयोगाचा काही संबंध आला नाही. मी 8वी ते 10वी टेक्निकलला होतो. त्या टेक्निकलमध्ये ड्रॉइंग शीट काढणे असेल, इलेक्ट्रिकल फिटिंग असेल, वर्कशॉप असेल, तर कारपेंटरी असेल, फिटिंग असेल, यासारखे गोष्टी केल्या होत्या. पण जसं मी 11वीला आलो आणि प्रयोगशाळेत प्रयोग करायला लागलो, तर हे प्रयोग कशाचे होते? फिजिक्सचे होते, केमिस्ट्रीचे होते, बायोलॉजीचे होते. तर ह्यामध्ये सगळ्यात दिसण्यासारखी गोष्ट होती ती केमिस्ट्रीची. अरे त्याचा रंग कसा बदलतो, हितनं सोडल्यानंतर ते खाली पांढरं कसं होतं, हे दिसणारे बदल होते. आणि मग माझ्या मनात विचार यायला लागला की अरे हे दिसणारे बदल आहेत ते कसे होते, तर त्याचं आकलन जर आपल्याला होत नसेल तर आपण पुढं कसे जाणार आहे. मग त्याचा विचार पुन्हा दुसऱ्या सब्जेक्टमध्ये यायचा. फिजिक्समध्ये तर नुसती लाईट असते, अरे ती कशी जायला लागले, कशी जाणार, काय होणार आणि तिथं पुढं काय होणार. तर ह्यामुळं ह्या गोष्टीमध्ये माझा इंटरेस्ट वाढायला लागला आणि मग मी त्या पद्धतीनं त्याच्यावरती जास्त विचार करू लागलो आणि पुढं ते आवडू लागलं. हे त्याचं एक पहिलं कारण. दुसरं कारण मी असं सांगितलं की आमच्या घरातल्यांची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार पुढं काय करायचं आहे हे ठरवावं लागत होतं. तर त्यातनं उत्तर निघायचं की तुला नोकरीच करायची आहे, दुसरा पर्याय नाही, नोकरी करणे. मग आता नोकरी करत असताना तुम्ही काय शिकायचं आहे? 12वी झाल्यानंतर नोकरी करायची आणि काय शिकायचं आहे, तर त्याला एक ठोस मार्ग, दिशा काहीतरी पाहिजे. तर मला 1991 ते 95 या काळाच्या दरम्यान ज्यावेळेस तो विचार करत असतो आणि त्याच्याबद्दल चौकशी किंवा मी ऑब्झर्वेशन करायला लागलो, कारण राहताना मी शास्त्रीनगरच्या त्या पत्र्याच्या खोल्यात होतो आणि त्यांचं एक केंद्र होतं, त्या ठिकाणी पेपर यायचे आणि त्यात असलेल्या ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर त्यात ॲडव्हर्टाईजमध्ये मला बऱ्याच वेळेला त्या केमिस्ट्री हे सब्जेक्ट दिसायचे. शिक्षक पाहिजे, केमिस्ट्री पाहिजे, लॅब असिस्टंट पाहिजे, केमिस्ट्री पाहिजे, टेक्निकल असिस्टंट शुगर इंडस्ट्रीला पाहिजे, केमिस्ट्री पाहिजे, विद्यापीठात प्राध्यापक पाहिजे, केमिस्ट्री पाहिजे, ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक पाहिजे, केमिस्ट्री पाहिजे. त्याच्यामुळं माझा निर्णय होत गेला की असं काही शिकायचं की त्यामध्ये नोकऱ्यांसाठी बराच वाव असेल. आणि ह्या माझ्या स्वतःच्या अभ्यासातून असं निदर्शनास आले की जर मी केमिस्ट्री घेतलं आणि शिक्षक जरी झालो नाही, जरी मला शिक्षणाची आवड असली, तरी इतर क्षेत्रात मला जाऊन कमीत कमी माझं कुटुंब तरी चालवता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून मग माझं केमिस्ट्रीवरती प्रेम वाढत गेलं. मग 11वी-12वी नंतर फर्स्ट इयर BSc केमिस्ट्री झालं. सेकंड इयरला, फर्स्ट इयरला 5 विषय होते, त्यातले 2 कमी येऊन सेकंड इयरला 3 होणार होते. मग त्यात केमिस्ट्री ठेवायचं होता. मग तिथं जर ते 3 ठेवून त्यात केमिस्ट्री ठेवायचं असेल तर केमिस्ट्रीला जास्त मार्क पाहिजे होते, त्यामुळे ते तिथं घडत गेलं.
आणि शेवटच्या वर्षाला फक्त प्युअर केमिस्ट्री ठेवायचं असेल BScला तर पुन्हा तिथं मेरिट लागायचं आणि ते मिळवायचं आहे हे उद्दिष्ट होतं, ते ध्येय होतं. त्यासाठी कठोर परिश्रम करायची तयारी होती. त्याला लागलेल्या नियम अटी काय असतील ते पाळायची पूर्ण तयारी होती. त्यामुळं ते करत गेलो आणि ते मिळत गेलं. तिथून पुढे माझा प्रवास MScला गेला. MScमध्ये काय झालं, माझे मार्क्स BScला इतके जास्त नव्हते की त्यावेळेला स्ट्रॉंग ज्या ब्रँचेस असतील केमिस्ट्रीच्या, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, तर त्याला ते मिळालं नाही. मग आता राहिल्या कुठल्या, बायोकेमिस्ट्री राहिला आणि नव्यानं सुरू झालेलं ॲनालिटिकल अँड इंडस्ट्रियल झालं. मला तर शिकवायची आवड, त्यामुळे शिकवण्यासाठी मला जास्त चान्स होता. मग काहीतरी कुणाची तरी ओळख काढून मी पहिला बायोकेमिस्ट्रीच्या प्रमुखांच्याकडे गेलो आणि त्यांना माझी परिस्थिती सांगितली. तर ते काय म्हणाले, तू जर बायोकेमिस्ट्री घेतलास तर एक तर तू राजा होणार किंवा रंक होणार. ह्या 2 शब्दात त्यांनी माझं कन्क्लुजन केलं. अरे बापरे म्हटलं, हे एक तर राजा होणार किंवा रंक होणार म्हटल्यानंतर हा विषय तर घेऊन चालणार नाही. मग आता आलेले नवीन 2 विषय, त्यात ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि दुसरा इंडस्ट्रियल केमिस्ट्री. मग त्याच्याबद्दल मी थोडीशी चौकशी करायला लागलो. तर मला असा निष्कर्ष त्यातून मिळाला की ॲनालिटिकल केमिस्ट्री जरी नवीन असेल तरी ते ग्रँटेबल आहे. कारण नॉन ग्रँटेबल म्हटलं तर त्यावेळी 24,000 फी. वडील तर कारखान्यात काम करतात, ती फी कोण देणार, ती कशी परवडणार. आणि त्याच्याबरोबर अशी माहिती मिळाली की ॲनालिटिकल हे ग्रँटेबल असून या ॲनालिटिकल जर विद्यार्थी झाला तर त्याला शिकवण्यासाठी प्राधान्य असेल. आणि मग ह्या सगळ्यातून मी जे केमिस्ट्री म्हणत होतो, तिची आवड म्हणत होतो, तर ह्या केमिस्ट्रीमुळं मी आज तो आवडीचा व रोचक का झाला ह्याचं मी उदाहरण सांगितलं. म्हणजे केमिस्ट्रीमधल्या केमिकल्सने तुमच्या आयुष्यात शेवटी रंग आणलेच. होय, नक्कीच. त्यामुळे त्यांनाही कधी मी विसरणार नाही. तर असं ऐकण्यात आले की तुमचा लॅबमधील केमिकल्ससोबत संवाद होतो, हे खरं आहे का, आणि तर कसं? नक्कीच. आपण कुठल्याही वस्तूकडे बघितलं, त्याच्यावरती माया केली, आस्था दाखवली, प्रेम दाखवलं तर ती आपलीशी होते. हे साधं विचार आणि तत्त्वज्ञान आहे. आता यावरतीच आधारित जर आपण, माझं सब्जेक्ट केमिस्ट्री, मी त्याच्यावरती प्रेम करतो म्हणून मी केमिस्ट्रीमधील ॲपॅरेटस, ग्लासवेअर, केमिकल्स बोलतात असं मी म्हणतो. मी जर इतर विषयात जरी गेलो तरी माझ्याकडे ती कला असल्यामुळं मी तिथं असणारे सगळे इन्स्ट्रुमेंटसुद्धा बोलतात असंही म्हणू शकतो. आता उदाहरण घ्या की केमिस्ट्रीची ब्युरेट आहे. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, फक्त शब्द माहिती आहे ब्युरेट. म्हणून मी त्या ब्युरेटला म्हटलं, ब्युरेट तू तुझ्याबद्दल माहिती दे. तर ती काय म्हणेल तू माझ्याकडे व्यवस्थित पहा, मी माझी माहिती देत आहे. मग मी आता निरखून बघायला लागलो, ब्युरेट का आडवी असते का? आडवी असू शकते, कारण ते ॲपॅरेटस आहे. मग आडवी असताना ती वापरली जाते का? तर ती सांगते मी आडवी असेल तर वापरली जात नाही, त्यामुळे मला स्टँडला लावायला पाहिजे. बरं, स्टँडला लावल्यानंतर काय काय दिसतं की त्याचं 1 एंड असतं, त्याच्यातून सोल्युशन ओतावं लागतं. ती म्हणते मी सिलेंड्रिकल ट्यूब आहे, मी ग्रॅज्युएटेड सिलेंड्रिकल ट्यूब आहे, मी युनिफॉर्म ग्रॅज्युएटेड सिलेंड्रिकल ट्यूब आहे. तू माझ्यामध्ये सोल्युशन काही ओतू शकतोस आणि दुसऱ्या बाजूनं जसं तुला पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याला रिलीज करून मी किती सोडलेलं आहे, जे तुझ्या कामासाठी आहे, जे तू काम करत आहेस त्याचा व्हॉल्यूम मी मोजून दाखवतो. का बोलत नाही? आता मी फक्त ह्या ग्लासवेअरचं सांगितलं, त्याच पद्धतीनं मी त्या केमिकलला विचारलं, अरे तू केमिकल कोण आहेस? तो म्हणतो मी स्टँडर्ड सोल्युशन आहे. नाही म्हणत का? ब्युरेटमधलं सोल्युशन हे स्टँडर्ड सोल्युशन असतं. मग त्याला विचारलं तू कोण आहेस? तो नाही का सांगत, मी 0.1 नॉर्मल ॲसिड आहे.
मग त्या 0.1 नॉर्मल ॲसिडला मी विचारलं तू कसा आहेस, तर मी 1 लिटरमध्ये त्याचे 0.1 मोल असतो. आणि मग त्याचं जर विजन करायला गेलो तर त्यातला H+ आणि Cl- हे वेगवेगळे झालेले ते दिसायला लागतात. त्या H+ला पाण्यातले OH- राऊंड करून त्याला वेगळे केलेले दिसतात. Clला H+ने वेगळे केलेले दिसतात. मग आता त्याला विचारलं अरे तू इथं कसा आलास, तर तो म्हणतो त्या बाटलीतून आलो. मग मी बाटलीचं रिएजंटचं लेबल जर वाचलं त्याच्यावरती 0.1 नॉर्मल HCl लिहिलेलं असेल आणि त्याला विचारलं तू कसा आलास, तर तो म्हणतो मी स्टॉक सोल्युशनपासून आलो. मी स्टॉक सोल्युशनकडे गेलो, त्या बाटलीचं लेबल जर बघितलं तर त्याच्यावरती त्याचं मॉलिक्युलर वेट लिहिलेलं असतं, त्याची प्युरिटी लिहिलेली असते, त्याची डेन्सिटी लिहिलेली असते. ह्यातून मला त्याची दाहकता समजते. ते जे ॲसिड असेल एवढं प्युअर असेल, इतक्या डेन्सिटीचं असेल तर ते किती घातक आहे हे ते सांगत असतं. मग तू मला कसं वापरायचं आहे, पहिला तू माझं कॅल्क्युलेशन केलं पाहिजेस, माझी नॉर्मॅलिटी मोलॅरिटी किती आहे, मग मला तू कसं मेजरिंग सिलेंडरमध्ये घेतलं पाहिजेस आणि कसं थेंब थेंब पाण्यात टाकून विरघळून ते केलं पाहिजेस. म्हणजे ह्या बोलण्यातून आपल्याला त्यात असणाऱ्या सगळ्या अभिक्रियाची माहिती मिळते. ती मिळते त्याचबरोबर जर ते दाहक असेल आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तो आपला घात करू शकतो. आणि हा जर घात व्हायचं नसेल, आपण त्याच्याशी इंटरॅक्शन केलं तर ते नेहमी आपल्याला मदत करतं. अरे मी असं घातक आहे, मी असा सोपा आहे, तर मला या पद्धतीने वापर, तुला आयुष्यात माझ्यापासून कधीच त्रास होणार नाही. अशी ही कन्सेप्ट आहे. आणि ही जी कन्सेप्ट आली, आम्ही शाळेत असताना आम्हाला नेहमी वर्गामध्ये निबंध लिहा म्हणायचे. कशावरती? जर खुर्ची बोलू लागली तर, जर फळा बोलू लागला तर. का हो, ती खुर्ची बोलते का? मग शाळेमध्ये शैक्षणिक संस्थेत काय करायचं असतं, तर विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करायची असतात, जेणेकरून ते पुढे जाऊन त्यांची नैतिक मूल्ये वाढवतील. कशावरती? त्या शिक्षणाच्या सामर्थ्यावरती आणि शिक्षण मिळवलेल्याच्या विश्वासावरती. त्यामुळे मी आताही सांगेन की मी जर एखाद्या वस्तूवर बोलायचंच ठरवलं तर ती केमिस्ट्रीची काय पण कुठलीही असू दे, कुठल्याही निर्जीव वस्तूवर मी बोलू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की माणसाला जर एखाद्या गोष्टीला समजून घ्यायचं असेल तर ती गोष्ट आपुलकीने स्वीकारावी लागेल. हां, त्याच्यात प्रेम हवं, आपुलकी हवी आणि ते नातेसंबंध आलं पाहिजे. काही वेळेला काय होतं की उगीच करायचं म्हणून मी करतो, तर ती भावना नसावी. ह्यातून काहीतरी आपल्याला साध्य होणार आहे आणि त्या साध्यासाठी जे करायचं आहे ते करणं म्हणजे नातेसंबंध टिकवणं. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही त्या पद्धतीचं, अजून काही तुम्ही फार मोठे नाही, तुमच्याही पुढं बरेच आयुष्य आहे. त्यामुळे या पद्धतीच्या गोष्टी सहज जरी म्हणा ना, तुम्ही चष्मा बोलू लागलात तर, ना मी या नंबरचा आहे, मी असं आहे तसं आहे, मग तुझे डोळे या पद्धतीनं खराब झालेले आहेत, त्यामुळे ह्यातलं डिस्टन्स आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर तुला मग पुढे जाऊन काय त्रास होऊ शकतो, किंवा मला वापरला नाहीस तर तुला काय त्रास होऊ शकतो, या पद्धतीची माहिती सहज मिळते. सर, खूप मुलांच्या मनात एक प्रश्न आहे की केमिस्ट्री शिकून काय फायदा होईल, ह्यावर तुमचं काय मत आहे? आता याचं बऱ्याच वेळेला सगळ्याच विद्यार्थ्यांना उत्तर दिलेलं आहे की ज्याची केमिस्ट्री चांगली नाही त्याला आयुष्यात अडथळे आणि अडथळे यालाच सामोरं जावं लागतं. हा त्यातला पहिला भाग आहे. मग आता मी असंही का म्हणत असते, तर केमिस्ट्री म्हणजे लव आहे. मागच्याच प्रश्नाच्या उत्तरात मी असं सांगितलं की नातेसंबंध कसे असतात, जर ते ताणलेले असतील तर तो बॉन्ड अंडर टेन्शन असतो आणि तो कधीही तुटू शकतो. आणि नातेसंबंध चांगले असतील तर तो बॉन्ड व्यवस्थित आणि दीर्घकालीन टिकणारा असतो.
तर माझ्यानुसार केमिस्ट्री म्हणजे काय आहे, तर हे बॉन्ड्स आहेत आणि आपले कुणाबरोबर कशा प्रकारचे बॉन्ड आहेत याची माहिती तो देत असतो. आता कुणाबरोबर कसल्या प्रकारचे आहेत हे बॉन्डची माहिती देत असताना तो ही माहिती देतो की कुणाबरोबर बॉन्ड नाही आहेत. मग पुन्हा आपण असा विचार केला तर कुणाबरोबर बॉन्ड नाहीत तर त्याच्यावर बॉन्डिंग होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. वेगळ्या प्रकारचं बॉन्ड तयार होऊ शकतो. मग केमिस्ट्री शिकल्यानंतर काय तुम्हाला समजतं? मुळात तुम्ही इंजिनिअरिंग कशासाठी शिकायचं आहे की तुमच्या ज्ञानाचा उपयोग ज्या वेळेला तुम्ही सोसायटीमध्ये जाल त्यावेळी सोसायटीमध्ये असणाऱ्या समस्या त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या आहेत आणि त्या करत असताना त्याही इकॉनॉमिकल असल्या पाहिजेत आणि सर्वांना त्याचा फायदा झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू. मग आता हा जर हेतू असेल तर केमिस्ट्री आपल्याला काय मदत करू शकते? आज बघा तुम्ही आता खाली मोबाईल रिमोटनी टी व्ही बंद केला, त्या रिमोटला पॅनल लावलेला आहे, सोलर पॅनल. मग आता मी सोलर पॅनल म्हटल्यानंतर माझा मोबाईल दिवसभर उन्हात ठेवायचा आहे का? नाही. आज ॲडव्हान्समेंट त्या डिव्हाइसमध्ये केमिस्ट्रीच्या माध्यमातून अशी झालेली आहे की त्या टी व्हीच्या पडलेल्या उजेडामध्येच तो रिचार्ज होतो. आता हा फॅन बघा, ह्या फॅनला सुद्धा रिमोट आहे. याच्या अगोदर फॅन लावायचं म्हणजे जागेवरून उठून बटन दाबल्याशिवाय तो चालू होत नव्हता. आज तुम्ही रिमोट लावला की चालू होतं. अशा प्रकारच्या समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी जे काय नवीन नवीन उपकरणं तयार करायची आहेत त्यासाठी जे काय मटेरियल लागतं तुम्हाला, त्या मटेरियलचे गुणधर्म ज्या वेळेला तुम्ही फिजिकली ऑन पेपर ठरवता की हे असं असं पाहिजे आणि त्याच्या निर्मितीसाठी तुम्ही जर का एखादं मटेरियल वापरत असाल आणि त्याची जी प्रोसेसिंग आहे ह्या सगळ्यासाठी क्वालिटी अँड क्वांटिटी ही केमिस्ट्रीमधून निश्चितच मार्गदर्शन करते. आणि इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांनी जर असा प्रश्न विचारला की केमिस्ट्रीची आम्हाला काय गरज, तर तो मुळात इंजिनिअरिंग शिकायला आला नाही हे असं दिसतं. तर कॉलेजच्या सर्व प्रोफेसर्समध्ये तुमचा स्वभाव खूप युनिक आहे, तर कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यांपासून वेगळं बनवते? आता मी ज्या गोष्टीचं उदाहरण देतो त्या गोष्टीनुसार मीही ज्या वेळेला मला ऑर्डर आली असेल आणि त्या ऑर्डरमध्ये काय कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या असतील आणि त्या वाचल्या असतील, त्या मला फील झाले असतील का नाहीत? नक्कीच झाले असतील. तर त्यातून त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला दिलेल्या कामाची तुम्ही चोख अंमलबजावणी करायची आहे. तर मला कशाचं काम दिलेलं आहे? शिकवण्याचं काम दिलेलं आहे. मग ते ऑर्डरमध्ये असंही म्हटलेलं आहे ना की तुम्ही टीचर आहात. टीचर म्हणजे कोण असतो? विद्यार्थ्याचा पालक असतो. मग समजा मी माझ्या पोरांच्या बाबतीतच विचार केला, ज्यावेळेला ते शाळेत जात असतील तर माझा काय विचार असेल? विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणचं ज्ञानप्राप्ती करून, लागणारे कौशल्य विकसित करून, सामर्थ्य आणून, आत्मविश्वास आणून त्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टीसाठी ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्यावेळेला करायचं. त्यामुळं मी माझं प्रामाणिकपणे काम चोख, जर माझं ते काम करायचं स्पीड कमी असेल तर लागेल तेवढा वेळ. म्हणजे काय होतं की काही लोक संध्याकाळी 5 वाजले, 5चं ऑफिस सुटलं तर घरी जातात. नाही, आम्ही थांबतो. त्याला 6 वाजू देत, 7 वाजू देत, 8 वाजू देत, 9 वाजू देत. एखाद्याचा रात्री 10ला फोन आला, एखाद्याचा 12, 12:30 जरी आला तर त्याला लगेच रिप्लाय करून त्याची शंका, हे काम आहे. आणि असं जर काम दुसऱ्यांना युनिक वाटत असेल
तर त्याच्याबद्दल मला नवल आहे बरं का. म्हणजे मी माझ्या युनिकनेसबद्दल आता मी सांगत नाही आहे. तर हे सर्वांनी या पद्धतीनं करावयाचंच काम आहे. फक्त अंडरस्टँडिंग ऑफ रीडिंग हा जो पार्ट आहे, ह्या दोन्ही गोष्टीमुळे ही अडचण येते. तर माझा युनिकनेस काय आहे, तर दिलेलं काम वेळेपूर्वी पूर्ण करणे, एकदा पूर्ण करून ते व्हेरिफिकेशन करणे, आणि ज्या वेळेला ते पटेल की ते योग्य आहे 100%, त्यावेळेला पुढं जाणं. आणि एवढ्या सगळ्या प्रोसेसला जेवढा वेळ लागेल तेवढा मी नेहमी द्यायला तयार असतो. याकरता आमच्या कुटुंबानं सुद्धा बलिदान दिलेलं आहे. ते केव्हाही म्हणत नाहीत की तुम्ही लवकर या, आमची ही अडचण आहे. त्यामुळे प्रत्येकजण गाडी चालवायला शिकला, प्रत्येकजण स्वतः डॉक्टरकडे जायला शिकला. ज्या गोष्टी आणायच्या असतील तर ते स्वतः आणतात. तर आता दुसरी युनिकनेस म्हणजे खरी युनिकनेस जी गोष्ट माझ्या बाबतीत आहे ती अशी आहे की गेली 4-5 वर्ष सोडले, कारण आमचे वडील आजारी होते. माझा थोडासा पाय दुखत होता, प्रचंड आजारी, म्हणजे त्यांना कॅन्सर झाला होता आणि मला सारखं दवाखान्यात जायला लागायचं ट्रीटमेंटसाठी. म्हणून ती गाडी घेतली. अदरवाईज मी वडिलांनी दिलेली सायकल अजूनही कॉलेजला घेऊन येतो आणि आत्ताही आधीमध्ये मी कॉलेजला सायकलीनं येतो. हा एक युनिकनेस असू शकतो. आणि दुसरा युनिकनेस जो कोणालाच माहीत नाही की मी शाळेत गेल्यापासून आजपर्यंत अजूनही कामावरती आहे. म्हणजे असं एक दिवसाचाही ब्रेक नाही, हा युनिकनेस आहे माझा. त्यामुळं जरी मी शिक्षक असलो तरी मी आता जात असताना विद्यार्थी आहे असं समजूनच कॉलेजला मी जातो. म्हणजे हा प्रामाणिकपणा हा तुमच्या युनिकनेसचा एक महत्त्वाचा घटक आहे. हो, असू शकतो. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असलंच पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी जी काही शक्ती लागेल ती दिलीच पाहिजे. आपलं कौशल्य वापरले पाहिजेत आणि आपल्याला कामाची जबाबदारी दिली ती त्या विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा गरज पडल्यास फोर्सफुली पण वेळेत करून घेतली पाहिजे. सर, बरेच मुलं म्हणतात की पवार सर खूप कठोर आहेत, खूप नियम व अटी लावतात. तर तुम्ही विद्यार्थ्यांना ह्याबद्दल काय सांगू इच्छिता? आता इथं तुम्ही 4-5 जण बसलेला आहात. हां. तुम्ही AI ॲप ChatGPT काढा, मोबाईल असेल तर काढा आणि त्याच्यावरती कठोर शिक्षक हा शब्द टाकून त्याचं काय उत्तर येते ते मला फक्त सांगा. की कठोर शिक्षक म्हणजे गोड आणि संघर्षपूर्ण शिक्षक ज्याने बास विद्यार्थ्यांना झालं, एवढंच बास झालं. मग आता तू विचारलेला प्रश्न काय, बरेच मुलं. तर मी या ठिकाणी ज्या उद्दिष्टाने काम करतो असं सांगितलं, तर त्यात मी कमी पडलो असं दिसेल का, तर हा शब्द सगळ्यांनी वापरला पाहिजे होता. प्रत्येक विद्यार्थ्यानं म्हणायला पाहिजे होतं की हा शिक्षक गोड आहे आणि प्रत्येकाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणारा आहे, जो त्यांना नैतिकता शिकवतो आणि आत्मविश्वास वाढवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी नेहमी त्यांच्याबरोबर उभा असतो. त्याच्यामुळं हा प्रश्न थोडासा मला माझ्या करिअरला कमी करणारा प्रश्न असा वाटतोय की ते सगळ्यांनीच म्हटलं पाहिजे. कारण आता ह्याची उदाहरण घ्या. मी पहिलं उदाहरण तुम्हाला असं सांगेन की UPSC MPSC या परीक्षेत पहिला आलेला विद्यार्थी ज्या वेळेस मुलाखत देतो त्यावेळेस तो पहिला शब्द काय वापरतो, कठोर परिश्रम आणि तंतोतंत नियम अटींचे पालन. कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये बघितलं तर हाच शब्द असतो ना. तर कठोरता हे सामर्थ्य देत असतं. आपण जे काही शिकतो त्या शिकलेल्याला आत्मविश्वास देत असतो आणि आपली कौशल्य विकसित करत असून ते करत असताना कुठल्याही नैसर्गिक व्यवस्थेला त्याचा काहीही वाईट परिणाम होणार नाही याची ती दक्षता घेत असतो. मग जर मी ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत
आणि न काही करता मुलांना पैकीच्या पैकी मार्क झाले तर मलाच आराम मिळेल ना. कठोर जर तो जो म्हणतो त्या पद्धतीने तो कठोर असता तर ते म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत नाही की कठोर म्हणजे काय आहे, त्यामुळे ते चुकीचं म्हणतात, है ना, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी हे दिसतं. दुसरं उदाहरण मी सांगेन. मी अशी बरेच इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बघितलेले आहेत की त्यांचे पालक सांगत असतात की त्याला ग्रॅज्युएशनमध्ये 9.5 ग्रेड मिळालेला आहे, पण त्याचं कुठल्याही कंपनीत प्लेसमेंट होत नाही आहे. मग त्याला 4 वर्षामध्ये जे सामर्थ्य मिळवायचं होतं त्याने मिळवलं का? त्याचा आहे का आत्मविश्वास? नाही. आपण सहज जरी फिरायला गेलो आणि 100 फुटीचा जो रस्ता आहे तिथं बघितला इंजिनियर पाववडा, काय होय ही तुमची ही करायची वेळ आहे का? त्यामुळे माझं प्रामाणिकपणे सांगणं आहे, वय वर्ष 18 ते 21 हा असा काळ आहे, या काळात इतक्या गोष्टी तुम्ही शिकून घ्यायच्या आहेत. त्या 4 वर्षाच्या पुंजीवरती तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य हे आनंदी घालवायचं आहे. आणि जर हे घालवायचंच असेल तर तुम्ही सुद्धा मुळात गोड किंवा त्याला आपण कठोर म्हणतो ते होऊन नियम व अटीचं पालन करायला सुरुवात करा. हे कुणीही न सांगता करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः त्यांचा पालक समजतो. याचा अर्थ ह्यातला विद्यार्थी एखाद्या वेळेला प्लेस झाला नाही, तो नोकरीला लागला नाही, तर माझ्या एवढं दुःख कुणाला होत नसेल. आणि ज्या वेळेला तो विद्यार्थी UPSCत MPSCत पहिला आला म्हणून वालचंद नसतो पण दुसरा असतो, वालचंद असतो पण खाली असतो, त्यावेळेला सुद्धा मला दुःख होतं की अजून मला थोडंसं कठोर व्हायला पाहिजे, अजून नियम अटी केल्या पाहिजेत, जेणेकरून एक दिवस तो विद्यार्थी हा माझा विद्यार्थी असेल. त्यामुळं 18 ते 20 ह्या वयात सगळ्यांनी काम करायचं आहे. आणि जर आपण फळाची जर उदाहरण घेतली तर कठोर जी फळं आहेत तीच किमती फळं आहेत, कारण त्याच्यामध्ये असणारं जे आहे सामर्थ्य ते कुठल्याही मऊ गोष्टीमध्ये अजिबात नाही आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी समजून गेलं पाहिजे की कोणता पण शिक्षक त्यांना कठोर वाटतोय, पण तो कठोर यासाठी की भविष्यात त्यांचं सामर्थ्य वाढेल, त्यांची प्रगती व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, वाढेल, त्यांची निर्णय क्षमता वाढेल, त्यांचं सामंजस्यपणा वाढेल, त्यांचा समाजाशी असलेला व्यवहार, त्यांची नाती ती वाढतील. शेवटी सगळ्या गोष्टी का पैशात आनंद देत नसतात. बरोबर. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यातलं अर्निंग झालं तरी त्या मुलाला आनंद मिळू शकतो आणि तो त्याने घ्यायचा असतो. त्यामुळे हे मी प्रामाणिकपणे सांगेन की 4 वर्ष आहेत तर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या मोहजाळात न पडता, कारण आता असं बघितलं की पोरगा पोरगी फिरत असतं, माझ्यासमोर तर धाडसच नाही कोणाचं, कारण मी दोघांचंही पाल्य आहे, बरोबर, पालक आहे आणि ते माझे पाल्य आहेत, त्यामुळे ते लगेच उठून जात असतात. पण ह्यासाठी पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. आणि ही 4 वर्ष अशी तुम्ही कामी आणायची आहेत की ह्याच्यामध्ये तुम्ही कौशल्य शिका, ह्याच्यामध्ये तुम्ही ज्ञान शिका, मिळालेल्या ज्ञानाचा वापर करायला शिका, वापर केल्यानंतर होणाऱ्या परिणामाचे अनुभव घ्यायला शिका. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जाणवलं की ह्याच्यामध्ये निर्णय घेताना माझी निर्णय क्षमता चुकत आहे आणि त्यामुळं होणारे परिणाम चुकीचे होत आहेत, तर ते तपासा. तो निर्णय तात्पुरता दुःखदायक आहे की कायमस्वरूपी दुःखदायक आहे. आता मगाशीच तू सांगितलंस की 1 वर्षापूर्वी मी निर्णय घेतला,
जे आता आपण जेवणाच्या बाबतीत विचारत होतो. त्यानं दीर्घकालीन मुक्तीसाठी घेतलेला तो निर्णय आहे. त्याच्या निर्णयानं त्याला त्याच्या कुटुंबियांना किती आनंद झालेला आहे है ना. तर या पद्धतीची क्षमता आणि चूक करण्याची मुभा फक्त ज्या वेळेला विद्यार्थी शिकतो ह्या 4 वर्षामध्येच आहे. ही 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला तो त्याची जबाबदारी पार पाडायला जातो त्यावेळेला जर चुका झाल्या तर त्याला कुठल्याही चुकीला क्षमा नसते. आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्या विद्यार्थ्याने नियम, अटी आणि स्वतःवरती कठोरता आणून माया, जाळ या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून जितकं ज्ञान मिळवता येईल, जितकी कौशल्य मिळवता येईल तितक्या प्रमाणात त्यानं मिळवून आनंदी राहिलं पाहिजे. आता सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच तुमची भावना पोचलेली असेल व तुमच्याबद्दल जे त्यांना वाटत होतं की पवार सर कठोर का आहेत त्याचं कारण आता मुलांना कळायला असेल व ते त्यांच्या लाईफमध्ये ते apply प्रत्येक गोष्ट तर मी जरी रुब्रिक केलं तर ते डायरेक्ट मी सांगू शकत नाही. बरोबर. त्याची उद्दिष्ट, प्रत्येकाची उद्दिष्ट ही वेगवेगळी असतं. ते त्या वेळेला ती सांगितली जातं. सर, तर माणसाने त्याचं शिक्षणाचा त्याच्या लाईफमध्ये कसा वापर करून घ्यावा? आत्ताच मी सांगितलं की शिक्षण म्हणजे काय, एक निरंतर प्रक्रिया आहे. त्याबरोबर असंही सांगितलं की या निरंतर प्रक्रियेमधलं सगळ्यात जास्त ज्ञान आपण हे 18 ते 21-22 ह्या वयात म्हणजे आपल्या ग्रॅज्युएशनच्या कालावधीत घ्यायचं आहे. आता ह्या शिक्षणानं आपल्याला काय मिळतं? सगळ्यात पहिला मिळतो तो आत्मविश्वास. त्यानंतर मिळतं आपल्यामध्ये असलेलं सामर्थ्य सिद्ध करण्याची ताकद. आपल्याला मिळतं की निर्णय घेण्याची क्षमता. आपल्याला मिळतं की एखादा मी निर्णय घेतला तर त्याचे छोट्या काळासाठी होणारे परिणाम आणि दीर्घ काळासाठी होणारे परिणाम काय असू शकतात ह्याचं प्रिडिक्शन. संवादाचं कौशल्य, असलेल्या ज्ञानाचं योग्य तऱ्हेने वापर करण्याचं कौशल्य, गरजेनुसार गरजवंताला मदत करण्याची कौशल्य. आणि एवढं सगळं करत असताना कुठल्याही प्रकारचा निसर्गाला धोका न देता, कारण आपण बाकीच्यांना माणसाला बसू शकतो, आपण निसर्गाला बसू शकत नाही, तर त्याला न फसवता त्याच्याशी प्रामाणिक राहून त्याची सेवा करणं आणि समाजाची सेवा करणं, या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिक्षणातून प्राप्त होतात. मग आता तू प्रश्न काय म्हणला होतास, याचा आपल्या लाईफमध्ये काय वापर होतो? आता मी सांगितलं मी लहान होतो, आता मोठा झालो. तू आता लहान आहेस, ह्याच्यानंतर मोठा होणार. आता तू जर तुझ्या वडिलांना बघत असशील लहानपणापासून, तर त्यांची प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी भूमिका असते. कधी ते पालक असतात, कधी ते कोणाचा तरी मुलगा असतात, कधी ते कोणाचं तरी एम्प्लॉय असतात, कधी ते गेल्यानंतर समाजाचा एक भाग असतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका गरजेनुसार आपल्याला घ्याव्या लागत असतात आणि त्या वेळेला वेगवेगळे निर्णय तात्काळ काही वेळेला स्वरूपात घ्यावे लागत असतात. मग आता इतकं जर सामर्थ्य माझ्यात ह्या शिक्षणानं आलं असेल तर मी घेत असलेला निर्णय हा मी योग्यच घेतो. जर कुणी विचारलं तरी त्याला योग्य त्या प्रकारच्या पुरावे देऊन मी सिद्ध करू शकतो, इतकं सामर्थ्य येतं. आणि मग एवढं आल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की माझ्याकडं पैसे नाहीत तरीसुद्धा मी आनंदी आहे. कारण जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा मंत्र काय आहे? आनंदी असणे.
आणि मग तो मनुष्य प्राणी आनंदी राहिला तर कुठल्याही प्रकारची इज्जत कुणाला करत नाही. असं हे नातं लाईफ बरोबर आहे. अगदी बरोबर. हां, पुढचं काय? की व्यक्तीचा त्याच्या आयुष्यात दृष्टिकोन कसा पाहिजे की जे करून समाजात त्याची एक चांगली ओळख किंवा स्तुती होईल. आता आपण हा प्रश्न सगळ्यांनाच जर विचारला, आपल्या आठवणीत कोण राहतं किंवा आपण समाजातल्या कुणाची स्तुती करतो, तर उत्तर काय मिळेल? जो प्रामाणिक आहे, जो कष्टकरू आहे, जो नियमाचं पालन करतो, जो अटीनुसार जातो, ज्याच्यामुळं कोणत्याही व्यवस्थेला धोका नाही आणि त्याला दिलेले जे काही काम असेल तो प्रामाणिकपणे 100% असणाऱ्या सर्व कौशल्याचा वापर करून वेळेत पूर्ण करतो. अशाच लोकांची स्तुती समाजात होते. लोक उगीच कुणाला म्हणत नाही. एखादा व्यक्ती असेल, तो जरी रस्ता लोटत असेल तरी पण त्याचं काम प्रामाणिक असेल आणि बघणारा किती श्रीमंत असला तरी त्याची तो स्तुती करतो. अरे वा, किती छान काम करतो, किती प्रामाणिक आहे, कुठल्याही कामामध्ये टंगळमंगळ न करता किती प्रामाणिक, आमच्या इथला रस्ता किती स्वच्छ असतो. त्यामुळे विद्यार्थी म्हणून ज्यावेळेला तुम्ही असता त्यावेळेला तुमचं काम प्रामाणिक करायचं आहे हे ह्यातून दिसतं. आजकाल काय झालं की सगळं इन्स्टंट पाहिजे आणि त्या इन्स्टंटमुळे काय होतं की बरेच स्किल जे ह्या काळात शिकायचे असतात ते विसरून जातात. मी असं म्हणणार नाही की त्यामुळे काय तुमचं नुकसान होईल पुढं, पण ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला ती आपल्याकडं नसणार हे त्यातून लक्षात येतं. त्यामुळे शिका. कसं शिकायचं आहे? ते नियम असतील, त्या अटी असतील, त्या आनंदाने स्वीकारून आपण ते पुढं न्यायचं. काही वेळेला असं दिसतं आपल्याला लाईफमध्ये सुद्धा, आता काय मागच्या एक 10-15 दिवसातली उदाहरणं आहेत की विषय राहिलेले आहेत मुलांचे. मी त्याला अपयश म्हणत नाही त्या विद्यार्थ्याला. इवन सकाळी कुणाला फोन, पार्कच्या वडिलांना फोन केला, नाही त्याचे 2 विषय राहिले, राहू देत की म्हटलं. जर नीतीनं सांगितलं असेल की ह्याला 40% पास व्हायचं नाही, त्याला 100% पास व्हायचं आहे, मग त्यानं ते एक संधी दिली ना. तर त्याने 40% का पास व्हायचं, काटावर का पास व्हायचं? तू चांगला अभ्यास कर, रोजच्या रोज प्लॅनिंग कर, त्या विषयाला वेळ दे. आणि मेकअपला बसला म्हणून काय झालं, कौशल्य तर तीच आपल्याला हासिल करायची आहेत. मग ती 40%पेक्षा 100%ची दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जरी असली तरी ती त्या वर्षातली आहेत. म्हणून मी असं सांगतो की हा 4 वर्षाचा काळ फार महत्त्वाचा आहे. त्यात इकडचं तिकडं झालं चालतं, चुका झाल्या तरी चालतात, चुका केल्या तरी चालतात, चुका करून होणारे अनुभव सुद्धा, एक्सपिरियन्स आपण ज्याला म्हणतो, तेही घेतले तरी चालतात. कारण हेच ठिकाण असतं, कॉलेज, शाळा हे असं ठिकाण असतं की तिथं चुका करून सुद्धा बघण्याची संधी असते. पण माझ्या निदर्शनास असं दिसतं की चुकासुद्धा करायला कोण तयार नाहीत. तर असाच जर व्हिडिओ असेल, तो सगळ्यांना दाखवणार असेल, तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की काहीतरी धडपड करा, पण तुम्ही प्रयत्न करा आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. सगळ्यांच्या आयुष्यात अपयश असतं. खचतं कोण? आत्मविश्वास नाही. ज्यावेळेला तुम्ही शिकाल त्यावेळेला ती गोष्ट अपयश आहे असं तुम्ही समजणारच नाही.
त्या ठिकाणी समजलं जाईल की आता माझ्याकडं स्किल आहे, त्याच्यापेक्षा आणखीन स्किल हे वाढवायची गरज आहे आणि ती वाढली पाहिजेत, म्हणजे ती अचिव्हमेंट आहे ती होऊ शकते. म्हणजे अपयशाला घाबरून थांबायचं नाही, तर पुढच्या कर्मांकडे लक्ष द्यायचं. कधीच घाबरायचं नसतं. हम्म. अपयश हे कशामुळे आलेलं असतं की ते टाईम बिंग असतं. ते तुम्हाला आणखीन काहीतरी गोष्टी करा असं सूचित करणारं असतं. त्यामुळं मी आज तुझ्याकडे येत नाही, मला यायला आणखीन एक 4 दिवस आहेत, तू वाट बघ. त्याच्यामध्ये आपलं पेशन्स वाढतं, बरोबर. काम करण्याची प्रवृत्ती वाढते, एखाद्या वस्तूबद्दलचा ध्यास वाढतो, मग त्याच्यातलं प्रेम वाढतं, त्याची आपुलकी वाढते, 4 दिवसात ते मिळतं. त्यामुळे खचायचं नसतं. आता ही मुलाखत घेत असताना असे मी सांगेन की इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष केलं, पण त्यानं प्रामाणिक केलं आहे आणि त्यानं स्किल शिकले आहेत आणि नंतर कॉलेज सोडलं आहे, हम्म. तरी तू उपाशी मरणार नाही. आणि शेवटी कशासाठी करायचं आहे? पोटासाठी करायचं आहे. बरोबर. आणि तो काय मिळणार आहे तो आनंद मिळवण्यासाठी करायचा आहे. मग इतके सगळे स्किल शिकल्यानंतर सगळ्या स्किलचा आपल्याला वापर होणार आहे का? ज्या ज्या वेळेला गरज भासली तर ती लागणार आहे, म्हणून आपण ती तयार ठेवायची असतात. तर एक आपल्याकडं असं स्किल असावं की जे कायम पॉलिश करून ठेवलेलं असावं. बाकीचे कुठलेही पर्याय जर तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर त्या एका स्किलवरती तुम्ही तुमचं आयुष्य सुखी आणि समाधानी घालवू शकता. की सर, तुम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही लेक्चरमध्ये एक महत्त्वाचं नातं म्हणजे हजबंड वाईफबद्दल बोलता की करा रे, व्यवस्थित काम करा, शिका, तर चांगली मुलगी भेटेल, चांगला स्वभाव ठेवा, चांगलं समाजात व्यवस्थित राहा. तर ह्या नवीन जनरेशनसाठी तुम्ही काय सांगू शकतात, काय मार्गदर्शन देऊ शकतात? आता यासाठी सुद्धा बरीच उदाहरणं आहेत. आज जर आपण आपला समाज बघितला हम्म. आणि एखाद्याचं लग्न करायचं आहे असं आपल्याला समजलं आणि मग त्यासाठी लागणाऱ्या तयारी जर सुरू झाल्या, तर एखादं स्थळ काढलं तरी स्थळ काढणाऱ्याकडे सुद्धा चौकशी केली जाते की मुलगा काय करतोय, मुलगी काय करते. समजा त्यात उत्तर आलं की काहीच करत नाही. तसंच मगाशी पण त्याचं एक उदाहरण सांगितलं की प्लेसमेंटचं उदाहरण सांगितलं होतं हम्म. की प्लेसमेंट होत नाहीत, किंवा मग असलेले इंजिनियर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या फील्डच्या सोडून नोकऱ्या किंवा व्यवसाय ते करत असतात. ते ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या व्यक्तीच्या त्या ज्या 4 वर्षाच्या काळात ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याच्या अकार्यक्षमतेचे प्रतीक म्हणून बाहेर येतं. मग आता आपण आपला जो प्रश्न होता की नवरा बायको नवरा बायको नवरा बायको जे मी सांगतो काय असतं, मी ज्यावेळेला हे सांगत असतो त्यावेळेला माझ्या समोरचा जो बसलेला पाल्य आहे तो कोण आहे? इंजिनियर आहे. हम्म. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे की हे इंजिनियर झाल्यानंतर त्यांच्या बुद्धीचा वापर, त्यांच्या कौशल्याचा वापर हे समाजात असणाऱ्या प्रॉब्लेमला उडकण्यासाठी करतील आणि त्याच्यावरती जी काही रेमेडी लागते ती प्रोव्हाइड करण्यासाठी ते करतील. मग आता हे जर करायचं असेल तर तुम्हाला वेळ पाहिजे, है की नाही? हम्म. तर वेळ केव्हा मिळतो? ज्या वेळेला हजबंड अँड वाईफ हा पहिला बंध इतका चांगला हवा, इतका सुसंस्कृत हवा, इतका विचारांनी प्रगल्भ हवा, विचाराची देवाणघेवाण करणारा हवा, जेणेकरून दोघांनाही त्या फील्डमध्ये काम करण्यासाठी, पूर्ण समाजात फिरण्यासाठी, त्यांचे ऑब्झर्वेशन करण्यासाठी, त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला वेळ देता येईल. अन्यथा ह्या दोघांमध्ये जर भांडण झालं
तर हे 2 कुटुंबामध्ये कलह होतो. हे दोघांपुरतं न राहता पूर्ण 2 कुटुंबे मोठमोठी, समजा त्यांची फॅमिली 50 लोकांची असेल तर त्यात असलेल्या लहान बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत ह्याचे रिफ्लेक्शन्स असतात. आणि तो ज्या ठिकाणी किंवा ती ज्या ठिकाणी कामाला जात असते तर त्या कामावर सुद्धा याचा परिणाम होत असतो. तर ही माझी त्याच्यामागची भावना. म्हणून मी शिकवताना काय सांगतोय, अरे वस्तूचं निरीक्षण करायला शिका आणि त्यातून त्यातले कॅरेक्टर काढायला शिका. आणि ते जर तुम्ही काढले तर तंतोतंत तसे खरे आहेत का ह्याचं व्हेरिफिकेशन करायला शिका. मग ह्या गोष्टीमध्ये काय होतं की संवाद वाढतो. आणि जरी एखादी समोरची व्यक्ती चुकीची वागत असेल तर आपल्यामध्ये सुद्धा तेवढं आत्मबल येतं की त्याला त्यावेळेला आपण माफ करू शकतो. हे केव्हा होतं, ज्यावेळेला सामंजस्यपणा असेल, तुम्ही एकामेकाशी चांगले असाल तर आणि तरच घडणारी गोष्ट आहे. मी आता मगाशी तुम्ही घरी आल्यानंतर सांगितलं की मी तर 12 तास 13 तास कॉलेजमध्ये असतो. नाही तर माझे वडील आजारी असायचे तर त्याला कोण बघायचं. आमची मिसेस नोकरी करते तरीसुद्धा मुलं घरात असली तर ते बघत होते, मिसेस असली तर ती बघायची. मी काही कामानिमित्त जर मला कॉलेजनं बाहेर पाठवलं असेल तर ते स्वतः त्यांना घेऊन जायचे. हे कशामुळे होऊ शकतं. किंवा मग आमच्या सोसायटीत इथं शेजारी पाजारी जर काय एखाद्या वेळेला माझी गरज भासली तर त्यांना योग्य सल्ला देणे हे कशामुळं होतं, तर यामुळंच होतं. त्यामुळं हे असणं फार महत्त्वाचं. हजबंड वाईफ जसं म्हणतो की मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी, ते फक्त तात्पुरतं झालं टाईम बी. तर आयुष्यभराची ही जोडी ही माझी त्याची कल्पना आहे. आणि ते आयुष्यभर आनंदी ही त्याच्याबरोबर असणारी जोड आहे. आणि ती कशामुळं प्राप्त होते, जर तुम्ही शिकत असताना होणाऱ्या परीक्षणाचं विश्लेषण करायला शिकलात तर जे काही तुमच्यामध्ये गुणधर्म येतील त्या गुणधर्मानुसार ह्या गोष्टी अशा निखळ आणि सुंदर आनंददायी या राहतील. म्हणून ते उदाहरण देत असतं. त्याच्यामध्ये असंही काय म्हटलं नाही की बाबा ते मुलगी ती सुंदर असेल, हा शब्द नाही आहे. त्यामुळं हजबंड वाईफ हे नेहमी आनंदी असले पाहिजेत, जरी पैसे नसले तरी सुद्धा. कारण त्या अडचणीच्या काळात सुद्धा एकामेकाला मदत करायची असते. तर बघणारे विद्यार्थी नक्कीच तुमचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात चांगलं सेटल होतील. नाही, करायलाच पाहिजे. नसेल तर मी पुन्हा आहेच आणि मी त्यांना चांगलं होण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार. थँक्यू. एक थोडा शेवटी कधी बोलत आम्ही सर, तर आता बघणाऱ्यांपर्यंत तुमच्या भावना पोचतील याची मी अपेक्षा ठेवतो. व ज्या मार्गदर्शन तुम्ही दिले, ज्या ज्या गोष्टींबद्दल आम्हाला सांगितले, ज्या आयुष्यात लागणारे महत्त्वाचे घटक आहे, भविष्यात कोणत्या गोष्टी म्हणजे पर्सनल लाईफ आणि फॅमिली लाईफ आणि सोसायटी लाईफ कशी पाहिजे, दोघांमधलं नातं कसं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित आणि मस्त त्यातला एक सांगितल्या. राहिलेला किस्साही मी तुम्हाला सांगून देतो. आता मी जी सोसायटीत असतो ह्याच्या अगोदर मी 5व्या गल्लीमध्ये फ्लॅटमध्ये राहायचो. आणि तुम्हाला असं सांगितलं की गेले 4-5 वर्ष सोडले तर मी सायकलवरून जायचो. त्याच्यामुळं जे मला ओळखणारे आहेत त्या जर व्यक्ती सोडल्या तर कुणालाही माहीत नव्हतं की ही व्यक्ती प्राध्यापक आहे. आणि माझा स्वभाव असा आहे की मी सायकलवरून येत असेल, सायकलचं स्पीड किती असेल तर मला माहिती आहे. त्यामुळे एखाद्यानं हात जरी केला तर मी सायकलवरून उतरून त्याच्यावर बोलत यायचो. आम्ही असे प्रसंग बघितलेले आहेत की काही वेळेला ह्या रस्त्याने दारू पिऊन जाणारी माणसंसुद्धा मला हात करायची असं.
तर मी त्यांच्याबरोबरही बोलत यायचो. असं नाही म्हणत होतो तू कशाला पिलायस, कारण ती वेळ ही गोष्ट सांगण्याची नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणी ही गोष्ट अवॉइड करणं म्हणजे निर्णय क्षमता कशी असते बघा. आता दारू पिलेल्या माणसाला जर सांगितलं तर दारू कशाला पिलास, तर काही वेळेला आपल्याला उत्तर मिळतं की माझे पैशानं घालवले, त्याची नशा घालवली. आणि मग असंच करत असताना हा आमचा जो परिसर आहे तो थोडाफार शेताचा असल्यामुळं इथं असणारे शेळी घेऊन चरायला येणारी लोक, जनावर घेऊन चरायला येणारी लोक असू देत, हे सुद्धा माझ्या इंटरॅक्शनमध्ये असतात. जसं त्यांना माहीत झालं सर आहे तर ते सर म्हणून हात करतात, पण मी सुद्धा त्यांना हात केल्याशिवाय जात नाही. आणि माझं एक वैशिष्ट्य म्हणजे मी कोल्हापूरचं असल्यामुळं आमच्या इथे एक प्रचित बाब म्हणजे कोणतीही स्त्री असेल ती वयाने जरी लहान असली आणि आमच्या घरी कामाला येते किंवा मला दिसली तर आम्ही त्यांना मावशीच म्हणतो. आणि जर तो पुरुष मंडळी असेल आणि वयानं मोठा असेल तर त्या सगळ्यांना आम्ही मामाच म्हणतो. त्यामुळे ते सगळे अशा या परिसरात आमचे मामा मावशी जे समवयस्क आहेत त्यांना आम्ही दादा, आणि जे लहान आहेत त्या सगळ्यांना आम्ही बाळ म्हणत असतो. आणि या पद्धतीनं आमचं सगळ्यांशी नातं असतं. मग कुठलाही कार्यक्रम असेल, काही वेळेला आनंदाच्या कार्यक्रमामध्ये मला जायला जमलं नाही तर मी जात नाही, पण त्यांच्या घरी जर दुःखाचं काय झालं असेल तर मी कॉलेजमधलं सुद्धा काही वेळेला काम टाकून मी तिथं नेहमी हजर असतो. ती एक गोष्ट तुमची खूप आवडली. आणि जसं की आता हा कार्यक्रम रोटरी क्लबनं आयोजित केला आहे, म्हणजे क्लबचं उद्देश पण आहे की तुम्ही समाजात काय नवीन गोष्टी आणू शकता, समाजाचं कौशल्य कसं वाढवू शकता, की समाजात राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींना तुमची मदत कशी होईल, सगळ्यांची ग्रोथ कशी सोबत येईल, याच्यावर आमचं काम चालू राहतं. आणि तुमचे बोलण्याने आम्हाला पण बरंच काही शिकायला भेटलं व आम्ही कसं अजून व्यवस्थित विकसित होऊ शकू ते कळालं. तर दिशा असणं गरजेचं आहे. हां. नुसतं कठोर परिश्रम असून चालत नाही, तर त्याला दिशा लागते. आणि ती दिशा कोण ठरवतं? नियम आणि अटी ठरवतात. म्हणजे तुमच्याकडे नियम आणि अटी असतील आणि त्या नियमाने आणि अटीने तुम्ही कठोर परिश्रम घेतले तर तुमचं जे यश आहे, जे उत्तुंग यश आहे, ते तुम्ही सहज साध्य करू शकता. नक्कीच. तर रोटरी क्लब ऑफ WC सांगलीतर्फे मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद मानतो की तुम्ही तुमचं मूल्याचा टाईम आम्हाला दिला आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्हाला समजावल्या व सांगितल्या. व आम्ही सगळं बघणारे व्यक्ती आणि विद्यार्थी सगळे त्यांच्या आयुष्यात एक जरी गोष्ट त्यांनी ॲप्लाय केली तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात खूप वेगळे बदल होतील आणि व ते सुखाचा संसार करतील. थँक्यू. थँक्यू. मीही तुमचा आभारी आहे. तुम्ही इतका वेळ माझी मुलाखत ऐकलीत, हे सुद्धा मोठं काम आहे. कारण यातले एक एक शब्द इतके जड आणि कठोर आहेत पुन्हा त्या पद्धतीनं की ते आत्मसात करायचे असतील तर आपल्यालाच किती वळण लावून घ्यायला पाहिजे याची कल्पना तुम्हाला यातून जाणवेल. मला प्रत्येक विद्यार्थी असा कठोर परिश्रमातून, अटीतून आणि नियमातून गेलेला आणि तो कायम वालचंदचा झेंडा 1 नंबरला फडकवणारा मिळाला, त्याच दिवशी मला समाधान मिळेल. नक्कीच. थँक्यू. थँक्यू.